सकाळच्या गर्दीच्या वेळी कसारा सीएसएमटी लोकलमधील 8 प्रवासी मुंब्र्याजवळ रुळांवर पडले. 4 प्रवाशांचा मृत्यू. रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत. जखमींचा खर्च प्रशासन उचलणार. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. रेल्वे अधिकाऱ्यांकडून घटनेची चौकशी सुरू असल्याचीही माहिती. ठाण्यातील दिवा मुंब्रा दरम्यान लोकलमधून पडून जीआरपी कर्मचाऱ्याचा मृत्यू. 34 वर्षीय विकी बाबासाहेब मुख्यार यांचा दुर्दैवी मृत्यू. लोकलमधून पडून प्रवाशांच्या मृत्यूच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग. मध्य रेल्वेवर ऑटोमॅटिक दरवाजे असलेल्या ट्रेन सुरू करण्याचा निर्णय. लोकल रेल्वेंना तात्काळ स्वयंचलित दरवाजे बसवा, शरद पवारांची मागणी. तर दरवाजे बंद केले तर प्रवासी गुदमरतील, राज ठाकरेंचं परखड भाष्य. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम. आज संध्याकाळी 5 वाजता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेची आमदारकी मिळण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंसोबत आजही चांगले संबंध. बंजारा समाजाच्या संवाद बैठकीत मंत्री संजय राठोडांचा दावा. तर मंत्रिमंडळाच्या प्रगती पुस्तकात मी नापास होऊ शकत नाही, उलट शिंदेंना नापास करेन, राठोडांचं वक्तव्य. मोदी सरकारची 11 वर्ष पूर्ती. सरकारचं काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपची संकल्प से सिद्धी विशेष मोहीम. मंत्री, खासदार आणि महत्त्वाच्या नेत्यांवर विशेष जबाबदारी. तिथीनुसार आज शिवराज्याभिषेक सोहळा. मुख्यमंत्री फडणवीसांकडून कुर्ल्यामध्ये शिवरायांची आरती. रायगडावर उपमुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती. तर नागपुरातही शिवराज्याभिषेकाचा उत्साह. पीओपी मूर्तीवरील निर्बंध हटवले. छोट्या मूर्ती बनवण्यास आणि विक्रीस बंदी नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय. तर मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात न करण्याचे आदेश. दिल्लीला उष्णतेच्या लाटेचा इशारा. 11 जूनपर्यंत उष्णतेची लाट येणार. हवामान खात्याकडून दिल्लीकरांना इशारा. अरबी समुद्रामध्ये कोलंबोहून न्हावाशेवाला जाणाऱ्या मालवाहू जहाजाला आग. कोस्टगार्डकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू. जहाजातील 22 कर्मचाऱ्यांपैकी 18 जणांना वाचवण्यात यश. बेपत्ता 4 असलेल्यांचा शोध सुरू.